नमस्कार, मी डॉक्टर शारदा मुरवांकूर आयुर्वेद अँड क्वालिटी सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी आपल्या प्रणव हॉस्पिटलमध्ये आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे 11 वर्षांनी आज एक आपल्याकडे मिरॅक्युलस बेबी झालेला आहे. त्याचे पापा आहे आणि आजी आहे. तर डॉक्टर साहेब, काय वाटतं तुम्हाला? बीडवरून आलेले आहेत ते, बीड जिल्ह्यातले आहे मूळचे आणि पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये ते राहतात आणि आज ते नगरमध्ये खास डिलिव्हरीसाठी आलेले आहेत. तर आज हा क्षण जो आलाय तुमच्या आयुष्यात 11 वर्षांनी, आणि मेन म्हणजे अश्विनीचे पती आहे. तुमचं नाव काय दादा? मोहन ना. एवढे कष्ट घेतले बायकोसाठी. म्हणजे मी रोज बघत होते जेव्हा तपासायला यायचे तिला टेबलवर चढण्यापासून तर उतरण्यापासून प्रत्येक वेळेस ते मिसेसची काळजी घेत होते. आणि सगळ्यात महत्वाचं, आता सुद्धा ते 8 दिवस सुट्टी काढून आपल्या नगरच्या हॉस्पिटलमध्ये थांबले मिस अश्विनी जवळ. आम्ही त्यांना म्हणालो तुम्ही जा, म्हणजे नको, मला दिवस लागणार नाही तिकडं. जर अशी पतीची साथ असेल ना, तर मला वाटतं प्रत्येक घरात बाळ जन्माला येईल. फक्त पतीने पत्नीची काळजी घेतली पाहिजे आणि तीच आपल्या समाजामध्ये ती उणीव जाणून येते मला प्रत्येक वेळेला. असे जर पेशंट असतील, कारण हे टीम वर्क आहे, आणि अशी जर पेशंटची साथ असेल तर नक्कीच हा दिवस प्रत्येक घरामध्ये बघायला मिळत. तर तुम्हाला काय वाटतं म्हणून आज हा क्षण जो आलाय 11 वर्षांनी? भरपूर मेहनत आयुष्यासाठी मी भरपूर केलं, फक्त तेवढंच नव्हतं ते तुमच्यामुळे भेटलं. तर इतरांना काय सांगाल तुम्ही? ज्यांना शक्य त्यांनी केलंच पाहिजे आरोग्य, आणि कसं आयुर्वेदिक मुळे फरक पडतो. सगळं चांगलंच होते. त्यासाठी माणसाने आयुर्वेदिक करणं खरंच महत्वाचं आहे. आयुर्वेद केलंच पाहिजे. काही लोक तसं करीत नाहीत. आयुर्वेदिक खरंच चांगलं आहे. माझ्यावर मला अनुभव आलाय, मी काय केलं मला अनुभव आलाय, मला यश. असं वाटलं होतं का 11 वर्षांनी हा दिवस येईल आपल्या आयुष्यात? म्हणजे एवढा काळ गेल्यानंतर पेशंट बसून जातात. आम्ही अजून कसलो नाही, शेवटपर्यंत चिंता केलं, जसं होईल तसं ते केलं, शेवटी हातात यश घेतलं यश. तुमची मेहनत पण तेवढीच महत्वाची होती. डॉक्टरांच्या सहकार्याबरोबर पेशंटची पण मेहनत पाहिजे असते आपल्याला, आणि ती आज तुम्ही दिली. आणि आज एक गोंडस मुलांनी जन्म घेतलेला आहे. तर बाळ एवढं गोड आहे की मलाही सोडावंसं वाटत नाही. असं वाटतं बाळाशीच गप्पा मारायला फक्त. एक परत होऊ देऊ आपण, हे मला देऊन टाकत होते. चला पिल्लू, बाय बाय.